साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी यांचे उत्तम उदाहरण म्हणजे पर्यवेक्षक मोठा भाऊ सीताराम ठाकरे यांच्याकडे पाहिले जाते. मोठा भाऊ ठाकरे यांनी सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात आपली आगळीवेगळी पावती निर्माण केली आहे. विशेष बाब म्हणजे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात राहून शाळेतील विद्यार्थ्यांची भावी पिढी घडवण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. त्यातच त्यांचा गावातील सर्वांगीण विकासात देखील मोठा पुढाकार मानला जात आहे. कुसुंबा एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय डोंगराळे येथे पर्यवेक्षक या पदाची भूमिका बजावून मोठा भाऊ ठाकरे यांनी मालेगाव तालुका आणि नाशिक जिल्ह्यात संस्थेचे नाव लौकिक केले आहे. शाळेच्या 4-2-3 मध्ये विद्यार्थ्यांची भावी पिढी कशी घडावी हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून विविध विद्यार्थी विविध क्षेत्रात पदार्पण करून स्वतःच्या पायावर उभे आहेत. विविध क्षेत्रातील मोठ्या पदांवर ते कार्यरत आहेत. मोठा भाऊ ठाकरे यांनी गेल्या 34 वर्षात आपले कार्य करून शैक्षणिक क्षेत्रात आपला आगळा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळेच त्यांच्या कार्याची पावती लक्षात घेत त्यांचा भव्य नागरी सत्कार व सेवापूर्ती गौरव समारंभाला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व पंचक्रोशीतील वरिष्ठ मंडळींसह ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून त्यांचा एकत्रित सत्कार केला. मोठा भाऊ ठाकरे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा हा शनिवार दिनांक 30/8/2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या सत्कार सोहळ्याला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे व त्यांच्या धर्मपत्नी अनिताताई भुसे यांच्यासह माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, कुसुंबा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अविनाश शिंदे, युवा नेते आविष्कार भुसे, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान बोरकुंडचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे, कुसुंबा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सुनीताताई शिंदे, भाजपाचे ज्येष्ठ नेते अरविंद जाधव, नाशिक येथील गॅस्ट्रो ॲस्ट्रोलॉजी तज्ज्ञ डॉ. संदीप पाटील, प्राचार्य डोंगराळे, R.V. गढरी, कुसुंबा एज्युकेशन सोसायटीचे संचालक चेतन शिंदे, संचालिका गायत्री शिंदे, आई डोंगरा येथील सरपंच, उपसरपंच व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो. ही जी जमीन आहे सगळ्या या शाळेसाठी मोठ्या भाऊंनी दिलेले आहे, त्यांच्या वडिलांनी दिलेले आहे आणि गेल्या 34 वर्षापासून या शाळेत सेवा देताना अविनाश रावसाहेबांनी सगळी जबाबदारी मोठ्या भाऊंवर टाकलेली होती आणि या 34 वर्षात अनेक विद्यार्थी या शाळेतनं बाहेर पडून अनेक मोठमोठ्या पदांवर आहेत. अविनाश रावसाहेबांचं अभिनंदन करावंसं वाटतं, त्यांच्या वडिलांचं, सगळ्यांचं. कुसुंबा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून व्यासपीठावर 2 अतिशय चांगले शिक्षक, त्याच्यातला एक आमदार आणि दुसरा भावी आमदार, आणि त्याच्यामुळे प्रशासकीय सेवेत अनेक जण मोठमोठ्या पदावर गेलेले आहेत आणि ग्रामीण भागातली शाळा असेल, जिल्हा परिषदची शाळा आहे, तिथेही अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जाऊ शकतं. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे न्यू इंग्लिश स्कूल डोंगराळे, आणि म्हणून मोठ्या भाऊंचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. शिक्षकाचं स्थान फार मोठं असतं. माझं पण शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेत झालेलं आहे मालपूरला. भुसे साहेबांचंही माझ्या ताईंना माहिती असेल, त्यांचंही ग्रामीण भागातल्या शाळेतच शिक्षण झालेलं आहे. त्यांना आज राज्याचे शिक्षण मंत्री आहे. म्हणजे ग्रामीण भागात जरी चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं गेलं, विद्यार्थ्यांना ते योग्य ते शिस्त लावली गेली, विद्यार्थ्यांना मोटिवेट केलं गेलं, तर एक मोठं काम होऊ शकतं. हे आपण ग्रामीण भागातील ज्या ज्या काही शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थेत आपण बघितलेलं असेल. आणि म्हणून केवळ मोठमोठ्या शहरातल्या शाळेच्या माध्यमातूनच मुलं फार मोठ्या पदावर जातात असं नाहीये. ग्रामीण भागात ज्या आत्मीयतेने शिकवलं जातं, जिल्हा परिषदच्या काही शाळांमधलं